नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भाषा शिकणं आणि त्यातल्या त्यात इंग्रजी शिकणं म्हणजे एक अतिशय रंजक प्रवास असतो, नाही का? नवीन गोष्टी जाणून घेण्याचं भारी कुतूहल आपल्या सर्वांमध्येच असतं आणि याच कुतूहलाला योग्य दिशा देण्यासाठी आज आपण एक भन्नाट टूल किट म्हणजेच भाषिक साधन सामग्री तयार करणार आहोत. इंग्रजी भाषेतील प्रश्नार्थक शब्द नेमके कसे वापरायचे हे आपण या माहितीपूर्ण सत्रात अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या मातृभाषेतून म्हणजेच मराठी अर्थासह समजून घेणार आहोत. 15 होय, आज आपण आपल्या या भाषिक टूलकिटमध्ये नेमके 15 अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच शक्तिशाली प्रश्नार्थक शब्द जोडणार आहोत. हे केवळ शब्द नाहीत बरं का, तर इंग्रजी संवादाचे दरवाजे उघडणाऱ्या ह्या 15 जादूच्या चाव्या आहेत. ह्या चाव्या तुम्हाला नवीन भाषा आत्मविश्वासाने बोलण्यासाठी नक्कीच मदत करतील. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या सत्रात आपण व्यक्ती आणि वस्तूंची ओळख करून घेण्यापासून वेळ आणि ठिकाण कसं विचारायचं, एखाद्या गोष्टीचं प्रमाण आणि कारण कसं शोधायचं, या सगळ्याचा अगदी छानपैकी आढावा घेणार आहोत. तर आपला पहिला टप्पा आहे व्यक्ती आणि वस्तूंना कसं ओळखायचं. संवादाची ही अगदी पहिली पायरी आहे. संवादातला सर्वात मूलभूत प्रश्न सुरू होतो तो हू या शब्दाने. हू याचा मराठी अर्थ होतो कोण. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल विचारायचं असतं तेव्हा आपण हा शब्द वापरतो. आता हेच बघा ना, हू इज युअर बेस्ट फ्रेंड, म्हणजेच तुझा सर्वात चांगला मित्र कोण आहे. शाळेच्या मैदानात खेळताना किंवा वर्गात एखाद्या नवीन विद्यार्थ्याशी ओळख करून घेताना हा प्रश्न अगदी हमखास विचारला जातो. माणसांबद्दल विचारून झाल्यावर आता आपण वळूया वस्तूंवर. व्हॉट म्हणजे काय, याचा वापर वस्तू, कल्पना किंवा कृतीबद्दल विचारण्यासाठी होतो. दैनंदिन संवादाचा हा एक अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. उदाहरण द्यायचं झालं तर व्हॉट आर यू डुईंग किंवा तू काय करत आहेस. विचार करा, दररोज वर्गात, शाळेच्या मधल्या सुट्टीत किंवा अगदी घरीसुद्धा हे वाक्य आपल्या कितीतरी वेळा कानावर पडतं, बरोबर ना? इंग्रजी बोलताना हे एक अतिशय सामान्य पण अत्यंत उपयुक्त असं वाक्य आहे. आता समजा आपल्याला आणखी थोडी सविस्तर माहिती हवी असेल तर काय करायचं. त्यासाठी हे 3 भारी शब्द आहेत. विच म्हणजे कोणता किंवा कोणती, जे पर्यायांमधून निवड करण्यासाठी वापरलं जातं. हुज म्हणजे कोणाचे, जे मालकी विचारण्यासाठी वापरतात. आणि व्हॉट काइंड म्हणजे कशा प्रकारचा. हे शब्द आपली भाषा अधिक प्रभावी बनवतात. शालेय जीवनात हे 3ही शब्द कसे वापरले जातात ते पाहूया. विच कलर डू यू लाईक मोस्ट म्हणजे तुला कोणता रंग सर्वात जास्त आवडतो. हुज बुक इज दिस म्हणजे हे पुस्तक कोणाचं आहे. वर्गात एखादं पुस्तक हरवल्यावर शिक्षक हाच प्रश्न विचारतात. आणि व्हॉट काइंड ऑफ म्युझिक डू यू लाईक म्हणजे तुला कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं. ह्या अशा प्रश्नांमुळे गप्पा मारण्यात एक वेगळीच मज्जा येते. आता आपण आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया, जिथे आपण वेळ आणि ठिकाणाबद्दल कसं बोलायचं ते पाहणार आहोत. वेअर म्हणजे कुठे. एखादं ठिकाण शोधणं किंवा पत्ता विचारणं हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. त्यामुळे जेव्हाही ठिकाणाबद्दल बोलायचं असेल तेव्हा डोळे झाकून वेअर हा शब्द वापरायचा. जसं की वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतोस. परिसरात नवीन मित्र बनवताना किंवा शाळेत एखाद्या नवीन विद्यार्थ्याशी बोलताना मैत्रीची सुरुवात बहुधा याच प्रश्नाने होते. आता वेळेबद्दल बोलायचं झालं तर इंग्रजीत यासाठी 4 अगदी अचूक शब्द आहेत. व्हेन म्हणजे कधी, जसं की व्हेन इज युअर बर्थडे. व्हॉट टाईम म्हणजे अगदी घड्याळातली अचूक वेळ, जसं व्हॉट टाईम डज द ट्रेन लीव्ह. हाऊ लाँग म्हणजे किती काळ, कालावधीसाठी. आणि हाऊ ऑफन म्हणजे एखादी गोष्ट किती वेळा घडते ते विचारण्यासाठी. ही विभागणी आपला संवाद एकदम परफेक्ट बनवते. चला आता आपण थोड्या पुढच्या म्हणजेच प्रगत टप्प्याकडे वळूया, जिथे प्रमाण, स्थिती आणि कारणे यावर चर्चा होणार आहे. इंग्रजी व्याकरणातील हा एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे बरं का. हाऊ मेनी आणि हाऊ मच या दोन्ही शब्दांचा मराठी अर्थ किती असाच होतो. पण गोमशी आहे की हाऊ मेनी हे मोजता येणाऱ्या म्हणजेच एकावर एक मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी वापरतात, तर हाऊ मच हे न मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी वापरतात. हा फरक अगदी पक्का लक्षात ठेवायला हवा. उदाहरणांवरून हे अगदी स्पष्ट होईल. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द क्लास म्हणजे वर्गात किती विद्यार्थी आहेत. इथे विद्यार्थी 1, 2, 3 असे मोजता येतात. पण हाऊ मच शुगर डू यू नीड म्हणजे तुला किती साखर हवी आहे. साखरेचे दाणे आपण 1, 2 असे मोजत नाही, ती वजनात मोजली जाते. म्हणून तिथे हाऊ मच आलं. आहे ना अगदी सोपं. आणि आता येतो माणसाच्या कुतूहलाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न. वाय म्हणजे का. एखाद्या गोष्टीमागचं कारण काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तेव्हा हा शब्द हमखास वापरला जातो. उदाहरणार्थ वाय आर यू लेट म्हणजे तू उशिरा का आलास.
शाळेत उशिरा पोचल्यावर शिक्षकांच्या या एका प्रश्नाला बहुतेकांना कधी ना कधी नक्कीच सामोरं जावं लागलं असेल. थोडक्यात काय तर कारण विचारण्यासाठी हा अगदी अचूक शब्द आहे. आता या टूलकिटमधील आपले शेवटचे 2 शब्द बघूया, हाव आणि हाव ओल्ड. एखाद्या गोष्टीची पद्धत, स्थिती किंवा वय विचारण्यासाठी यांचा उपयोग होतो. हाव म्हणजे कसे किंवा कसा आणि हाव ओल्ड म्हणजे किती वर्षांचे. रोजच्या संवादात ही वाक्य किती महत्वाची आहेत हे आपण जाणतोच. हाऊ आर यू टुडे म्हणजे तू आज कसा आहेस, हे कोणाची विचारपूस करताना लागतंच. आणि हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तू किती वर्षांचा आहेस. इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी ही वाक्य म्हणजे रोजच्या संवादाचा एक भक्कम पाया आहेत. आणि आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर. तर मित्रांनो, हे 15 शक्तिशाली प्रश्नार्थक शब्द आता आपण शिकलो आहोत. आता जरा विचार करा, या नव्या भाषिक टूलकिटचा वापर करून आज तुम्ही कोणती नवीन आणि अद्भुत माहिती शोधून काढाल. मनातली उत्सुकता नेहमी जागी ठेवा आणि या शब्दांचा वापर तुमच्या संवादात नक्की सुरू करा. नवनवीन प्रश्न विचारत रहा, कारण प्रश्न विचारणे हीच खऱ्या अर्थाने शिकण्याची पहिली पायरी असते. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण सत्रात.